काय आपण पण YouTube चॅनल चालू करताय? मग लॉंग करायचं की शॉर्ट चॅनल चालू करायचं याचा विचार करताय? तर मित्रांनो, मी तुम्हासनी त्याविषयी संपूर्ण माहिती मराठीमध्ये या चॅनलवर देणार आहे. मित्र हो, आपण जर का आजच्या या 2026च्या जर का सोशल मीडियाच्या दृष्टीने आपण बघितलं तर आज इंस्टाग्राम, फेसबुक आणि युट्यूब हे तिन्ही चॅनेल हे आपल्यासाठी आज पैसे कमवण्याचं एक प्रमुख साधन बनलेलं आहे. आणि त्याच्यासाठी काय आपल्याला दिवसभर आपल्याला कष्ट करायला लागत नाहीये. तर आपला जो फुकट जाणारा वेळ असतोय 1-2 तास, हे जर का आपण चॅनलवर आपण दिले तर आपण या तिन्हीच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची आपण कमाई करू शकतो. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला युट्यूब चॅनेल बद्दल सांगणार आहे. तर युट्यूब चॅनेल आपण लॉंग काढावं की शॉर्ट काढावं याबद्दलची मी तुम्हाला माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तर मित्रांनो, सुरुवात करताना तुम्ही एक युट्यूब चॅनेल काढा आणि त्या चॅनेलवर पहिल्या प्रथम दररोज एक 4 व्हिडिओ अपलोड करता येईल अशा पद्धतीचे व्हिडिओ तयार करून तुम्ही त्याच्यावर अपलोड करीत चला. आता हे व्हिडिओ साधारण 9.16च्या रेशो मध्येच तुम्ही ते शूट केले पाहिजेत मोबाईलवरून, आणि एडिट करताना सुद्धा त्याच रेशोमध्ये तुम्हाला एडिट करता आलं पाहिजे. आणि हे 2 गोष्टी तुम्ही केल्या तर तुम्हाला त्या व्यवस्थित आपल्याला दिवसातून 4 वेळा हे शॉर्ट आपल्याला टाकता येते. दिवसातून 4 शॉर्ट टाकण्यापाठीमागचा उद्देश काय? तर दिवसातून 4 शॉर्ट टाकल्यामुळं आपल्याला सबस्क्राईब आणि व्ह्यूज आपल्याला भराभरा वाढू लागतात आणि आपण व्हिडिओ केलेल्याच पण समाधान आपल्याला वाटतं आणि आपल्याला त्यातून आनंद मिळतो आणि उत्साह देखील वाढतो. पण आता आपल्याला महत्वाची गोष्ट आपल्याला माहिती हवी असेल की शॉर्ट हा किती मिनिटाचा असावा किंवा किती सेकंदाचा असावा. तर सुरुवात करताना मित्रांनो, की शॉर्ट हा 15 सेकंद, 13 सेकंद, 12 सेकंद म्हणजे 10 सेकंदापासून 15 सेकंद पर्यंतचा तुम्ही शॉर्ट तयार करा आणि तुम्ही ते अपलोड करीत जावा. आणि हे शॉर्ट करत असताना की मित्रांनो, की त्याचा विषय चांगला ठेवा. पहिल्या 3 सेकंदामध्ये आपल्याला प्रेक्षकांनी किंवा आपल्या व्ह्युअर्सनी स्क्रोल केलं नाही पाहिजे याची दक्षता तुम्ही त्या शॉर्ट मध्ये तुम्ही घेतलं पाहिजे. आणि शॉर्ट जसे 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 शॉर्ट वाढत जातील तसं तसं तुमचं सबस्क्राईब पण वाढत जाते. त्याच्यासाठी तुम्हाला दुसऱ्या कुठल्या तज्ञाची की दुसऱ्या कुठल्या आडमार्गाची मदत घ्यायची वेळ येणार नाही, हे तुम्हाला मी 100% सांगतो. मित्र हो, की युट्यूब शॉर्टला भरपूर प्रमाणात व्ह्यूज येतात आणि भरपूर प्रमाणात आपल्याला सबस्क्राईब मिळतात. फक्त आपण युट्यूबची गाईडलाईन्स पकडून आपल्याला युट्यूबवर शॉर्ट टाकायला लागतात. आता युट्यूब शॉर्टला थंबनेल येत नाही, पण आपला असा काहीतरी हे तिथं म्हणजे फोटो किंवा आपला व्हिडिओचे असे काहीतरी त्या पेजवर मुख्य भागावर यायला पाहिजे, कारण ते बघताच आपल्या व्ह्युअर्सनी तो शॉर्ट बघायला पाहिजे. हे झाले तुम्हाला माहिती शॉर्ट बद्दल. आणि तुम्ही शॉर्ट व्हिडिओ जरूर करावं अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. आता लॉंग व्हिडिओ करायच्या घाई आणि गडबडीत करू नका. कारण कसं असतंय मित्रांनो, की लॉंग व्हिडिओला अजिबात 1-2-3 महिने अजिबात व्ह्यूज येत नाही. म्हणजे याला तरी तुमचा, आमचा, एखाद्या मित्राचा असे 4, 5, 7
असेच व्ह्यूज येतात आणि ते व्ह्यूज नंतर मग हळूहळू वाढत जातात. त्यामुळं लॉंग व्हिडिओ थोडं सबस्क्राईब वाढल्यानंतर आपले की लॉंग व्हिडिओ तयार करायला काय हरकत नाही, असं माझं मत आहे. आणि सबस्क्राईब वाढल्यानंतर आपण लॉंग व्हिडिओ हळूहळू हळू टाकायला चालू करा. विषय चांगला निवडा. जर का विषयाप्रमाणे त्या याची कॅटेगरी सिलेक्ट करा आणि लॉंग व्हिडिओ टाकायला चालू करा. सबस्क्राईब वाढल्यामुळं तुमचे व्ह्युअर्स वाढले जातात आणि व्ह्युअर्स वाढले तर लॉंग व्हिडिओसाठी ठरलेला जो वॉच टाइम आहे तो पुरा व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळं की सुरुवातीला शॉर्ट व्हिडिओ टाका आणि त्याच्यानंतर लॉंग व्हिडिओ टाका, अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहील. जर का आपल्याला युट्यूब चॅनेल विषयी माहिती किंवा आपण चॅनेल कसं काढायचं ही सगळी जर का आपल्याला माहिती पाहिजे हवी असेल तर माझे रेग्युलर हे चॅनेल तुम्ही बघित राहा. आजपासून तुम्हाला ही संपूर्ण माहिती मी या चॅनेलवर देत जाईल. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असला तर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा.